नमस्कार. अबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. आज मी तुम्हाला एका थोड्या वेगळ्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे किंवा वेगळ्या पुस्तकाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे झंझावात आणि पुस्तकाचा विषय आहे मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा. पुस्तकाचे लेखक आहेत निनाद बेडेकर, प्रकाशक आहेत राफ्टर पब्लिकेशन आणि या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 2013 मध्ये प्रसिद्ध झाली आणि 6वी आवृत्ती 2018 मध्ये प्रसिद्ध झाली. जाता जाता सहज उल्लेख करतो की हे पुस्तक मला कुठे मिळालं, तर हे पुस्तक मला मी पुण्याच्या भारतीय इतिहास संशोधक मंडळात जेव्हा गेलेलो होतो तर तिथे हे पुस्तक मला मिळालं. सदर पुस्तक म्हणजे श्री निनाद बेडेकर यांनी दैनिक पुढारी मध्ये लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. तसं म्हटलं तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतच मराठ्यांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या होत्या. शिवाजी महाराजांनी सुरतेवर 2दा स्वारी केलेली होती, तसंच संभाजी महाराजांनी दक्षिणेचा दरवाजा म्हणून ओळखला जाणाऱ्या बुऱ्हाणपूरवर स्वारी केलेली होती. परंतु या दोघांनाही उत्तरेकडे आपलं कायमस्वरूपी स्थान निर्माण करता आलं नाही आणि साहजिकच आहे, कारण तेव्हा मराठी राज्य नुकतंच उदयाला आलेलं होतं आणि मराठी राज्याचं संरक्षण ही या दोघांसमोरची पहिली जबाबदारी होती, या दोघांची पहिली जबाबदारी होती. त्याच्यामुळे राज्य विस्तार करण्यासाठी त्यांना तेवढा वाव नव्हता. मात्र जेव्हा मराठी राज्य विस्तारतंय हे बघितल्यानंतर औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा सगळं चित्र पालटलं आणि पुढली 29 वर्ष ही मराठेशाहीच्या अस्तित्वाची लढाई होती. त्याच्यातच 1689 साली जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं आणि हालहाल करून मारलं, त्याच्यानंतर या संघर्षाची धार तीव्र झाली. 1700 साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. औरंगजेबाला वाटलेलं होतं की आता तरी ही लढाई संपेल, पण राजारामच्या पत्नी राणी ताराबाई यांनी हा लढा पुढे सुरू ठेवला आणि अखेर 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा संघर्ष संपला. तोपर्यंत औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी म्हणून मराठी सरदारांनी सीमोल्लंघन केलेलं होतं, पण अजून सुद्धा त्यांनी कुठेही आपलं स्थायी राज्य स्थापन केलेलं नव्हतं किंवा तिथे ते स्थायिक झालेले नव्हते. 1707 नंतर औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो मुलगा दक्षिणेत होता तो उत्तरेकडे जायला निघाला, कारण आपल्याला माहिती आहे की मुघल सल्तनतीमध्ये सम्राटाचा मृत्यू झाला की त्याचे भाऊबंद हे गादीवर आपला हक्क सांगण्यासाठी आपापसात लढतात आणि त्यातले बरेच जण मारले जातात. जो एक कोणी जगतो तो पुढे सम्राटाचं पद घेतो किंवा गादीवर बसतो. तर तसाच संघर्ष औरंगजेबाच्या मुलांमध्ये पण सुरू झाला आणि त्यामध्ये जो मुलगा दक्षिणेतून निघाला त्यांनी जाता मराठ्यांचा आपल्याला त्रास होऊ नये, मराठ्यांमध्ये दुफळी माजावी म्हणून संभाजी राजांचा पुत्र जो त्याच्या कैदेत होता, औरंगजेबाच्या कैदेत होता, शाहू महाराज, त्यांनी सोडलं. शाहू महाराज दक्षिणेत आले तर सुरुवातीला त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हता आणि तो शाहूचा तोतया आहे असा प्रवाद पसरवला गेला. पण हळूहळू शाहू महाराजांनी सरदारांच्या मनात विश्वास निर्माण केला आणि सातारच्या गादीवर ते विराजमान झाले. अर्थात राणी ताराबाईंनी याला विरोध केला, महाराणी ताराबाईंनी, पण कालांतराने दोन्ही घराण्यांमध्ये समेट झाला. मात्र
याचा एक दुष्परिणाम असा झाला की छत्रपतींच्या 2 गाद्या निर्माण झाल्या, एक कोल्हापूरची गादी आणि एक सातारची गादी. ही थोडी एक खेदजनक घटना घडली. जर एकच छत्रपती असते तर कदाचित मराठी साम्राज्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. असो, तर शाहू महाराज स्थिर स्थळावर झाल्यानंतर मराठी सरदारांचं लक्ष आजूबाजूला वळलं आणि त्याच्यातच बाळाजी विश्वनाथ जे शाहू महाराजांचे पेशवे होते, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव पेशवे, जो बाजीराव या पहिला बाजीराव या नावाने इतिहासात सुप्रसिद्ध आहे, तो पेशव्याच्या गादीवर आला आणि मराठ्यांची मुलुकगिरी सुरू झाली. दिल्लीची बादशाही वारसा युद्धाच्या प्रकरणामध्ये खिळखिळी झालेली होती. तसेच औरंगजेब जसा कर्तृत्ववान होता आणि त्याची सगळ्या साम्राज्यावर जशी पकड होती, तसा वकूफ त्याच्या कुठल्याही मुलामध्ये नव्हता आणि त्याच्यामुळे अनेक सरदार जे होते ते डोईजड व्हायला लागले आणि मराठ्यांनी याचा उत्तम फायदा उठवला आणि मराठ्यांचे घोडे उत्तरेकडे वळले. बाजीराव आणि चिमाजी अप्पांनी क्रमाक्रमाने मध्य प्रदेश, गुजरात, नंतर गंगा यमुनेचा दुआब, पश्चिमेकडील राजस्थान इत्यादी ठिकाणी चढाईला सुरुवात केली. तसंच पूर्वेकडल्या भागात ओरिसा, बंगाल प्रांत, बिहारचा काही भाग या भागामध्ये रघुजी भोसल्यांनी नागपूरहून मुसंडी मारली. पहिल्या बाजीरावने दाखवलेल्या वाटेवर पुढे पण मराठ्यांची वाटचाल चालू राहिली आणि अटक ते कटक आणि उत्तरेत हरिद्वार ते दक्षिणेत तंजावर पर्यंत मराठ्यांची सत्ता सर्वदूर पसरली. या सत्ता संघर्षाचे विविध स्थळांच्या अनुषंगाने केलेले विवेचन म्हणजे हे पुस्तक आहे. एक पानिपतच्या युद्धाचा अपवाद सोडला तर मराठे कसे सर्वत्र विजयी होत होते याचं चित्रण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. खर तर औरंगजेबाच्या स्वारीच्या उत्तरार्धातच दाभाडे, नेमाजी शिंदे, पवार इत्यादी सरदारांनी उत्तरेकडे स्वाऱ्या सुरू केलेल्या होत्या. परंतु पुढे बाजीराव आणि चिमाजी अप्पांनी प्रथम मध्य प्रदेशात आणि नंतर दुआबात आपली कायमस्वरूपी ठाणी निर्माण केली. उत्तरेतील विविध स्थळे मराठ्यांनी कशी काबीज केली, त्याचा कारभार कसा केला, झाशी, ग्वाल्हेर, बांदा, सागर, इंदोर, धार, बडोदा ही मराठी संस्थाने कशी निर्माण झाली, मराठ्यांनी राजपुतांवर आणि जाटांवर कसे विजय मिळवले, पानिपतातील पराभवाचा वचपा मराठ्यांनी कसा काढला, नजीब खानाच्या वंशजांचे परिपत्य करून कसा सूड घेतला इत्यादी कहाण्या आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. शेवटी 1788 मध्ये खऱ्या अर्थाने मराठी दिल्लीचे संरक्षक बनले आणि मोगलांच्या बरोबरीनं मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर पुढील 15 वर्ष म्हणजे 1803 पर्यंत फडकत होता. हे सर्व कसं घडलं याचा आढावा या पुस्तकात थोडक्यात घेतलेला आहे. दिल्लीतील बादशाला शह देण्यासाठी मराठ्यांनी एक तोतया शहजादा कसा उभा केला आणि त्याला दिल्लीपर्यंत वाजत गाजत कसं नेलं, हे प्रकरण पण फार वाचण्यासारखं आहे. अतिशय छान प्रकरण आहे. आणि हा शहजादा म्हणजे कोण होता, तर जो औरंगजेबाचा अकबर नावाचा मुलगा होता, जो मराठ्यांच्या आश्रयाला आलेला होता संभाजीराजांच्या कारकिर्दीत, तर त्याचा हा मुलगा. खर तर पण जाऊ दे, मी ते रहस्य उलगडत नाही. म्हणजे तो मुलगा कोण होता, त्याचं काय झालं वगैरे वगैरे हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेलच. तर एकूण 50 विविध स्थळांवर मराठ्यांनी कसे वर्चस्व मिळवले हे लेखकांनी या पुस्तकाद्वारे आपल्या पुढे आणले आहे. या पुस्तकातली अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे निनाद बेडेकरांनी प्रत्येक स्थानाचे पुण्यापासूनचे अंतर दर्शवले आहे.
ते अंतराचे आकडे बघून आपल्याला मराठ्यांच्या घोडदौडीची कल्पना येते आणि मन विस्मय आणि अभिमानाने भरून येतं. ज्यांना मराठा इतिहास जाणून घेण्यात रुची आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. आता थोडं लेखकाविषयी म्हणजे श्रीयुत निनाद बेडेकरांविषयी बोलूया. तर श्रीयुत निनाद बेडेकर हे इतिहासाचे गाढे अभ्यासक होते आणि आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी ज्या पद्धतीने इतिहासाचा अभ्यास केला आणि चट्ट्या श्रेणीने ते प्रथम अभ्यासक, नंतर मोडीचे उत्कृष्ट वाचक, नंतर व्याख्याते, अशा चट्ट्या श्रेणीने त्यांचं प्रवास झालेला आहे. आणि अगदी युट्यूब वाहिनीवर पण त्यांच्या मराठ्यांचा इतिहास या विषयावर अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. तर या चित्रफिती तुम्ही जरूर ऐका. याच्यावरून तुम्हाला निनाद बेडेकरांनी इतिहासाचा कसा अभ्यास केला हे कळून येतं. आणि त्याचबरोबर आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अनेक घटना, अनेक माहीत नसलेल्या गोष्टी कळतात आणि मराठ्यांनी आपला राज्य विस्तार कसा केला, एकूण मराठी साम्राज्य कसं स्थापन झालं, याचा चक्षुर्वयी वृत्तांत आपल्या समोर उभा राहतो. तर हे पुस्तक जरूर वाचा. तुमचा अभिप्राय मला कळवा. यापुढे मी अशाच अनेक पुस्तकांबद्दल बोलणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही या वाहिनीचं सभासदत्व घेतलं नसेल तर कृपया ते सभासदत्व घ्या. म्हणजे थोडक्यात सोप्या शब्दात म्हणजे वाहिनीला सबस्क्राईब करा. तसंच इतर अनेक वाचकांपर्यंत या वाहिनीची माहिती पोचवा. शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की वाचनाचा प्रचार आणि प्रसार, आणि विशेषतः मराठी भाषेचा. तर एवढं बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटूयाच.